मला तुला आता एक परमनंट फ्रेंडशिप बँड द्यावा लागणार, जो एकदा घातला की काढावासाच वाटणार नाही, आणि काढून ठेवला तर घालायचा आहे हे लक्षात राहील. या आपल्या नात्याची ही पहिली भेट. खूप मनापासून सिलेक्ट केला हा दागिना मी तुझ्यासाठी. तिथे खरं तर एक मंगळसूत्र मी पाहिलं होतं. सावरी, बेल वाजते आहे, दरवाजा उघड. आई नाहीये घरात. अरे मग वाट कसली बघतोस कोंबडीच्या? उघड दरवाजा. उघडतो. यार, आई पण कुठे जात असते ना, सगळी कामं मला करायला लागतात घरातली. आई काय तू काय प्रज्ञासारखी घाईघाईत बेल वाजवतेस? चावीने का नाही उघडलं तू दरवाजा? चावी विसरलीस? चावी कशी काय विसरतेस तू आई? तिकडे आजोबा एक तर डोकं खातायत केव्हापासून माहितीये तुला? हे दे ते दे, आसावरी हे हवंय ते हवंय, सतत काय ना काय मागतायत. आणि तू अशी कशी बाहेर जातेस आई? तुला माहितीये ना तुझ्याशिवाय त्यांचं पान हलत नाही. मग का करतेस तू असं? भूक लागली आहे यार आई मला, केव्हापासून उपाशी आहे मी. कुठे जात असतेस तू? आई काय झालं? आई अगं काय झालं? आई 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 अगं का रडतेस तू? अगं का रडतेस तू? हे बघ, सॉरी, मी बोललो म्हणून वाईट वाटलं ना तुला? हे बघ, परत असं जात जाऊ नकोस तू बाहेर. घरात एक तर एवढी कामं असतात, सगळं असतं, बाहेर कशी काय जातेस तू मला कळत नाही. आई अगं का रडतेस तू? तुला सॉरी म्हटलं ना मी. सोम्या, अरे आली का तुझी आई? म्हाताऱ्याला काही खायला मिळणार आहे का? ते क्रीम वाला बिस्किट दे. ए बघितलंय, असं आहे, सतत त्रास देत आहेत, हे घेऊन ये ते घेऊन ये. आई तू, आई अगं का रडतेस तू? तुला पाणी हवंय का? नको, मी घेते. सावरी, आले बाबा. सर सर
सर काय झालं सर? रात्र आज अचानक दिवसाची रात्र कशी झाली कळलंच नाही. काय सर? आपल्या सरांना बेस्ट शेफ ऑफ द इयर अवॉर्ड मिळणार आहे म्हणून आपण एवढे सगळेजण खुश आहोत. पण सरांनी ते बघितलं सुद्धा नाही, काही बोलले सुद्धा नाहीत सर. आज ते मूडमध्ये नाही आहेत. ते उद्या आले ना की आपण त्यांना सांगूया. आपण त्यांना एक सरप्राईज देऊ. येस, गुड आयडिया. मी आसावरी मॅमना सुद्धा सांगते. हा, हॅलो. हॅलो हॅलो आसावरी मॅम, मी बोलतेय मॅडी. कशा आहात तुम्ही? हॅलो मॅम, अभिजित सरांना ना एक मॅडी मॅम, मी जरा कामात आहे. नाही मॅम, आमच्या सरांबद्दल ऐकून घ्या ना जरा प्लीज. नाही, मॅम प्लीज ऐकून घ्या एकदा प्लीज मॅम. मला काही ऐकायचं नाहीये, प्लीज. ओके, मी नंतर करते फोन. रॉंग नंबर लागला बहुतेक. अरे आई, काय करताय? कुणाचा फोन होता? काही नाही ग, रॉंग नंबर होता. ओके, हे बघ, सोहमच्या शर्टाचं बटन तुटलंय ना, ते जरा लावून देतेय. त्याला घालून जायचंय तो शर्ट. लकी शर्ट आहे ना त्याचा. आत्ता? तो आत्ता रात्री बाहेर जाणार आहे? मला काहीच नाही बोललाय तो. आई, बरे आहात ना तुम्ही? हो, ठीक आहे सगळं. का ग? नाही, मला जस्ट माहित नाही वाटलं. तुम्ही आज अभिजित राजेंना भेटायला गेला होतात का? काय म्हणाले ते? अगं शुभ्रा, तू उद्या ऑफिसला जाणार आहेस ना? म्हणजे तुझा डबा करायचा आहे ना? मी जरा भाजी निवडून ठेवते. इतकंच ना, मग भाजी मी निवडून ठेवते, तुम्ही बसा, आलेच. अगं ऐक ना शुभ्रा, अगं बाळा तू आराम कर, मी करते ना. आई, बटन लावून झालं का? हो, झालं झालं. हा, थांब. तू बरी आहेस ना आता? तुला काय झालं होतं मगाशी? काही नाही रे, ठीक आहे. हा घे शर्ट तुझा. कुठे चाललायस रे बाळा तू? हा नको, तू हा शर्ट घालून जा, यात छान दिसतोस तू. बाय द वे, तू एवढ्या रात्री चाललायस कुठे? काही नाही, एका मित्राला भेटायला चाललोय. त्याच्याकडे चांगल्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत, सो तो रात्रीच फ्री असतो म्हणून म्हणाला आत्ता भेट. आणि हो, तो मला काही रेफरन्सेस पण देणार आहे. अगं बाई, अरे बबड्या, तू नोकरी सोडतोयस की काय? अरे मग दुसऱ्या नोकरीचं झालंय ना? तसं नाही, पण याहून चांगली नोकरी मिळाली तर काय हरकत आहे. आणि माझी ग्रोथ नको का व्हायला? मी तिथेच राहायचं का? अरे तसं नाही रे बाळा, पण आत्ताच तुला बढती मिळाली होती ना इकडे. हे बघ आई, तुला यातलं कळत नाही ना, उगाच विचारू नकोस तू. सोहम, त्यांना नाही कळत आहे तर तू नीट समजावून सांग ना त्यांना. आई हो, सोहम दुसरी नोकरी बघतोय, म्हणजे जास्त चांगला पगार आणि चांगला हुद्दा मिळावा ह्यासाठी. पण तुम्ही काळजी नका करू. म्हणजे दुसरी नोकरी मिळाल्याशिवाय पहिली नोकरी तो सोडून देईल एवढा मूर्ख कुठे तो? त्याला अक्कल आहे की? राजरकाला जगातलं सगळंच कळतं, हो ना सोहम? मी येतो, मला जरा घाई आहे. बरं, सांभाळून जा आणि लवकर ये, उद्या ऑफिस आहे ना. शुभ्रा, तो मी बटन लावलं होतं तो शर्ट तू का ग काढून घेतलास त्याच्या हातात ना? अगं बाई, हे असं कसं शिवलं मी? नाही, बरं झालं तू काढून घेतलास त्याच्या हातात ना, तो चांगला शर्ट दिलास त्याला. मी हे ना ते नीट करते. तू बस. म्हणजे तू आराम कर.
मी हे नीट करून आणते. मॅम मॅम आले आले सर आले सर हे काय आहे मॅडी? सॉरी सर. सर तुम्हाला ते शेफ ऑफ द इयर ऑफ द बेस्ट अवॉर्ड मिळालं ना सर. काय? सर ऍक्च्युली बेस्ट शेफ ऑफ द इयरचा तुम्हाला अवॉर्ड मिळाला. लेटर कालच आलं होतं पण तुम्ही निघून गेला होतात ना, सो आम्ही तुमच्यासाठी सरप्राईज प्लॅन केलं होतं. मीच तुम्हाला सरप्राईज दिलाय की नाही? सगळ्यांना मस्त सिरियस केलं की नाही? अरे बघताय काय काय केक बी काय की नाही? मग अरे मला ते बेस्ट इयर ऑफ द शेफ नाही कुठलं इयर ऑफ द शेफ ऑफ द बेस्ट. केक आणा केक आणा केक आणा. सर म्हणजे तुम्ही ऍक्टिंग करत होता. ऑफकोर्स मॅडी, तुला पण कळलं नाही? कमाल आहे. सर मी ना आसावरी मॅमना पण कॉल केला होता. त्यांना इकडे बोलवायचं होतं मला, पण त्या म्हणाल्या मी कामात आहे नंतर फोन कर. पण अजून फोन केला नाही सर त्यांनी. मी आत्ता फोन करू का त्यांना परत? नाही नाही नको, म्हणजे मी नंतर करतो त्यांना. ओके सर. अरे केक गुड 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 क्या व्हेरी गुड थँक्यू सो मच. क्या केक मी रेडी ठेवलाय तुम्ही? क्या बात आहे, थँक्यू. हा करा ना कट. मॅडी काय आहे, हार्ट शेपचा केक आहे ना, जरा कट करायला बरं नाही वाटत. हो का सर? पण सर केक कट नाही केला तर मला खायला नाही ना मिळणार सर. ऑलराईट ऑलराईट ऑलराईट. Congratulations and celebration. Congratulations. Thank you, sir. Thank you, sir. एकटी खाणार आहेस? बाकीच्यांना कोण देणार? चला लवकर डिस्ट्रीब्यूट करा सगळ्यांना. Yes, sir. आणि हो मॅडी, मी सांगितल्याशिवाय कोणाला आज सोडू नकोस. ओके सर. असावरी आज चहा मिळणार आहे का? आले बाबा. बाबा काय करताय तुम्ही? ते नाही घ्यायचं, हे घ्या, ह्या गोळ्या घ्यायच्या इथेच तुम्हाला. आहेत का? हा घ्या, घेऊन टाका. हा हे घ्या पाणी, सावकाश. मग तुम्हाला चहा आणि पोहे देते मी, केलेलं आहे सगळं. आणि बाबा आज आपल्याला डॉक्टरांकडे जायचंय. हा शुभ्रानी वेळ घेतलेली आहे. तुम्हाला काय होतंय ते नीट सांगा त्यांना. काय ग, झोप पूर्ण नाही का झाली तुझी? काय झालं? नाही, डोळे जरा ताणल्यासारखे वाटतात म्हणून विचारलं. नाही नाही, झोप झाली व्यवस्थित माझी. सोम्या कुठं आहे? तो आणि शुभ्रा दोघंही कामावर गेले. गेला का कामावर? त्याचं कामात लक्ष दिसत नाही आजकाल. सुट्ट्या घेतोय फार. साहेब काही बोलत नाही वाटतं त्याला. तुझा मी घेतो फोन. माझ्या मित्राचा वाढदिवस आहे आज. कारखानेच त्याच्यासाठी काहीतरी आणायला गेलाय. त्याचाच फोन असेल, मी बघतो. तू चहा घेऊन ये. हो, आल्या. हॅलो कारखानेच बोल. हॅलो. हॅलो
हॅलो आजोबा, मी शुभ्रा बोलतेय. कोण बोलते का ऐकू येत नाहीये? हॅलो 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 आजोबा, ऐकू येत आहे का आता? अरे बाबा कोण आहे? हॅलो ऐका आजोबा, अभिजित राजेंना अवॉर्ड मिळालाय. काय? हॅलो अरे ऐकू येत नाहीये, मोठ्याने बोला. हॅलो बरं, मी नंतर करते फोन. हॅलो हॅलो. काय झालं बाबा? अरे कोणाचा फोन आहे काय कळतच नाही. मी हॅलो म्हणतोय, समोरचा बोलतच नाहीये. कोबडीचा उगाच फोन करतोय. मी बोललो की बोलत नाही. मॅम आमच्या सरांबद्दल ऐकून घ्या ना जरा प्लीज. नक्की तेच फोन करत असतील. आता अजून काय बोलायचंय त्यांना? सॉरी, मला फक्त सॉरी म्हणायचंय. बरं मी जरा बसतो, तू नाश्त्याचं बघ जरा. हो, मी चहा गाळतच होते बाबा. हो असू दे, मी बघतो. आता या कोंबडीच्याला मी सोडत नाही. हॅलो. अरे कोण बोलतंय? बोल ना. अरे माझ्याशी बोलायचं नाहीये तर कोणाशी बोलायचंय? कोंबडीच्या कोण आहेस तू? तुझं नाव सांग, मग बघतोस. तुला मुद्दामून करतोस काय? आता जर मी दत्ताशी बोललो तर त्यांना वाटेल मीच ब्लँक कॉल करतोय. नको नको, आधीच मी गडबड केली, त्यात ही नको. अरे बोलतोस की नाही कोंबडीच्या? बाबा हो, ठेवून द्या तो फोन. तुम्हाला किती दम लागला, शांत व्हा जरा. फोन करणारा मला एकदा सापडायला हवा, मग बघतोस त्याला. ए तुझा पत्ता सांग. आता भेटूच एकदा, एका बुक्कीतच आडवा करतो त्याला. हो बाबा, सावकाश. बाबा आता नाही यायचा फोन. तुम्ही शांत व्हा, नका लक्ष देऊ. बाबा तुम्ही नका फोन घेऊ, आता मी फोन घेते, मी बोलते. चांगला खडसावून काढ त्याला. तुला जबडा अर्धा खडसावायला. हो बाबा. हॅलो, अहो तुम्ही का फोन करताय? मला नाही बोलायचंय तुमच्याशी. माझ्या घरच्यांना त्रास होतोय, तुम्हाला कळत नाहीये का? विनंती काय करते सांग, पोलिसात कंप्लेंट करीन. अहो माझ्या घरच्यांना काय वाटेल, त्यांना किती त्रास होत असेल, ते काय म्हणतील? माझं नाव सांग. माझे सासरे चिडलेत. सांग, ते चिडल्यावर फार वाईट आहेत. हे बघा, माझे सासरे पण माझ्यासाठी फार महत्वाचे आहेत. मी त्यांना नाही त्रास झालेला बघू शकत. माझ्या घरच्यांना झालेला त्रास मला कधीच सहन होणार नाही, आणि मला माझ्या घरची शांती नाही ढळू द्यायची आहे. ती तशीच राहू द्या प्लीज. प्लीज प्लीज फोन करू नका. वेळ लागला का तुला? विनंती काय करत बसलेस? त्यांनी ऐकणार आहे का तो? मीच बोलायला हवं होतं. तुझ्यात काही जोरच नाहीये.